सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी म्हणजे ॲव्हरेज हा संपूर्ण टॉपिक अगदी सोप्या पद्धतीने आणि ट्रिकच्या माध्यमातून बघणार आहे। तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। टाइप 1 क्वेश्चन 1 1 ते 5 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 आणि 5 लिहून घेऊ। 1 2 3 4 5 एकूण किती नैसर्गिक संख्या झाल्या मित्रांनो? 5। आपल्याला म्हटलं 1 ते 5 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्याची सरासरी किती? सरासरी आणि मधली संख्या तीन हे आपलं आन्सर झालं। याचं दुसरं ट्रिक देखील आहे। पहिली संख्या शेवटची संख्या किती आहे प्लस 5 करून टाकायचं आणि दोन संख्याची बेरीज करत आहे म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं। आता 1 प्लस 5 किती झाले मित्रांनो? 6। हे 2 जशाले तसे इथं लिहून घ्यायचं। आता बे 6। तर नैसर्गिक संख्येची सरासरी किती? 3 राहणार। क्वेश्चन 2 10 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची सरासरी किती? नैसर्गिक संख्या कोणत्या? 10 ते 20 पर्यंत। पहिली नैसर्गिक संख्या लिहून टाकायचं 10 प्लस 20 करायचं। दुसरी नैसर्गिक संख्या दोन संख्याची बेरीज करत आहे म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं। आता 10 प्लस 20 किती होतात मित्रांनो? 30। हे 2 इकडे छेदात लिहून घ्यायचं। आता ह्या 2 ने 30 ला भागायचं। बे 15 30 15 आले। तर नैसर्गिक संख्याची सरासरी किती राहणार? 15। टाइप 2 क्वेश्चन 1 1 ते 25 पर्यंत सर्व समसंख्याची सरासरी किती? ही एक सम नाही आहे मित्रांनो, ही एक विषम आहे। तर पहिली समसंख्या कोणती राहणार? 2 प्लस हे 25 देखील विषम आहे। 25च्या अगोदरची समसंख्या घ्यायची 24। दोन संख्याची बेरीज करत आहे म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं। आता 2 प्लस 24 किती होतात मित्रांनो? 26। हे 2 इकडे छेदात लिहून घ्यायचं। आता बे 6 13 आले। तर सरासरी किती राहणार? 13। टाइप 2 क्वेश्चन 2 1 ते 20 पर्यंत सर्व समसंख्याची सरासरी किती? एक ही विषम आहे। पहिली समसंख्या कोणती आहे? 2 प्लस 20 करून टाकायचं कारण की ते शेवटची विचारलं आपल्याला। आता 2 प्लस 20 आहे। दोन संख्याची बेरीज करत आहे आपण म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं। 2 प्लस 20 किती होतात मित्रांनो? 22। हे 2 जशाले तसं छेदात लिहून घ्यायचं। आता बे 11 आले। तर सरासरी किती राहणार? 11। टाइप 2 क्वेश्चन 3 1 ते 10 पर्यंतच्या सर्व समसंख्याची सरासरी किती? सम विचारलं मित्रांनो, एक ही विषम आहे। पहिली सम 2 राहणार प्लस 10। दोन संख्याची बेरीज करत आहे म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं। आता 2 प्लस 10 किती होतात मित्रांनो? 12। हे 2 जशाले तसं इथं छेदात लिहून घ्यायचं। बे 12 6 आले। तर सरासरी किती राहणार? 6। टाइप 3 क्वेश्चन 1 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची सरासरी किती? आता विषम विचारले मित्रांनो, पहिली विषम संख्या कोणती आहे? 1 लिहून घ्यायचं। 10 ही मित्रांनो समसंख्या आहे। आपल्याला विषम पाहिजे कारण की विषम विचारली म्हणून 10च्या अगोदरची विषम संख्या घ्यायची। कोणती राहणार? 9। छेदामध्ये 2 करून घ्यायचे। 2च का बरं केले आपण? कारण की दोन संख्येची बेरीज करत आहे म्हणून। आता 1 प्लस 9 किती होतात मित्रांनो? 10। हे 2 जशाले तसं इकडे छेदात लिहून घ्यायचं। आता ह्या 2 ने 10 ला भागायचं। बे 5 10 5 आले। तर विषम संख्येची सरासरी किती राहणार? 5। टाइप 3 क्वेश्चन 2 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? पहिली विषम संख्या कोणती आहे? 1 लिहून घ्यायचं प्लस करायचं। 20 हे समसंख्या आहे। 20च्या अगोदरची विषम संख्या घ्यायची। कोणती राहणार? 19। छेदात 2 करून टाकायचं। का बरं 2 घेतले? कारण की दोन संख्याची बेरीज करत आहे म्हणून आपण। 1 प्लस 19 किती होतात मित्रांनो? 20। हे 2 जशाले तसे छेदात लिहून घ्यायचं। आता ह्या 2 ने ह्या 20 ला भागायचं। बे हा 0 जशाले तसं वरती किती आले मित्रांनो? 10। तर विषम संख्याची सरासरी किती राहणार? 10। 21 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? 21 ही विषम आहे।
आणि 30 ही सम आहे मित्रांनो. आपल्याला काय विचारलं, विषम संख्येची सरासरी किती? 21 आहे. लिहून घ्यायचं 21. 30च्या अगोदरची विषम संख्या घ्यायची पूर्वीची, म्हणजे किती येतील? 29. छेदात 2 करून घ्यायचं. आता 30 + 29 किती झाले मित्रांनो? 50. हे 2 जसेले तसे छेदात लिहून घ्यायचे. आता या 2ने 50ला भागायचं. 2 2 4, 1 उरला, 2 5 10, 25 आले. तर विषम संख्येची सरासरी किती राहणार? 25. क्वेश्चन 1. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती? पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे मित्रांनो? 1 आहे. प्लस दुसरी नैसर्गिक संख्या कोणती आहे? 50 आहे. गुणेला 50 करून घ्यायचे मित्रांनो आणि छेदात 2. आता ह्या 2ने 50ला भागायचं. 2 1 2, 2 2 4, 5 म्हणून 4 गेले, 1 उरला, 2 5 10. आता का उरले मित्रांनो? 1 + 50 गुणेला 25. 1 + 50 किती होतात मित्रांनो? 51 गुणेला 25. आता ह्याच 25ने 51ला गुणाचं. 25 1 25, 5 लिहून घ्यायचे. हातचे 2, 25 5 125 आणि हातचे 2 127. म्हणजे 1275 हे आपलं ॲन्सर आलं. टाईप 4 क्वेश्चन 2. 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती? बेरीज विचारली. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे मित्रांनो? 1 आहे. लिहून घ्यायचं. प्लस दुसरी नैसर्गिक संख्या कोणती दिली? 100 लिहून घ्यायचं. गुणेला 100 देखील आणखीन 100 करायचं आणि छेदामध्ये 2 लिहून घ्यायचं. आता ह्या 2ले 100ला भागायचं. 2 1 2, 2 5 10. हा शून्य जशाले तसं वरती. आता 1 + 100 किती होतात मित्रांनो? 101 गुणेला जशाले तसं 50 जशाले तसं ठेवून द्यायचं. आता हा शून्य अगोदर इथे लिहून घ्यायचं. 5 1 5, 5 0 0, 5 1 5. म्हणजे 5050 हे बेरीज आली नैसर्गिक संख्याची. टाईप 5 क्वेश्चन 1. पहिल्या 5 मूळ संख्याची सरासरी किती? पहिल्या 5 म्हटलं, पहिले 5 मूळ संख्या लिहून घेऊ. पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. दुसरी कोणती आहे? 3. तिसरी कोणती आहे? 5. चौथी कोणती आहे? 7. पाचवी कोणती आहे? 11. तर पहिल्या 5 मूळ संख्याची सरासरी विचारलं. सरासरी आणि मधली संख्या. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती राहणार मित्रांनो? 5. टाईप 6 क्वेश्चन 1. 3 क्रमांकात समसंख्याची सरासरी 25 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या विचारली मित्रांनो. सरासरी किती आहे? 25. लिहून घ्यायचं. 25च्या अगोदरची समसंख्या घ्यायची, कारण की आपल्याला समसंख्या विचारलं. 25च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे? 24. 25च्या नंतरची समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 26. तर का म्हटलं सर्वात लहान संख्या कोणती? 24 लहान आहात की 26 लहान आहात? 24 लहान आहात. 24 हे आपलं ॲन्सर झालं. आणि मोठी विचारली असती तर मोठी 26 आहे. टाईप 6 क्वेश्चन 2. 5 क्रमांकात समसंख्येची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 5 क्रमांकात समसंख्याची सरासरी दिली आहे आपल्याला. किती दिली आहे? 35. लिहून घ्यायचं. 35. 35च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 34. 34च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 32. 35च्या नंतरची समसंख्या मोठीवाली कोणती आहे मित्रांनो? 36. 36च्या तिकडची समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 38. 5 संख्या झाले. 5 क्रमांकात विचारलं. हे 1 2 3 4 5 ही विषम संख्या आहे, मधली संख्या. आपल्याला का विचारलं म्हटलं लहान संख्या कोणती? 32 लहान आहे की 38 लहान आहे? 32. 32 हे आपलं ॲन्सर झालं. मोठी विचारली असती, मोठी 38 आहे. 32 हे आपलं ॲन्सर झालं. टाईप 6 क्वेश्चन 3. 5 क्रमांकात समसंख्येची सरासरी 45 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सरासरी किती दिली मित्रांनो? 45. लिहून घ्यायचं. 45च्या अगोदरची समसंख्या घ्यायची, कारण की सम विचारला आपल्याला. किती राहणार? 44. 44च्या अगोदरची संख्या किती राहणार? समसंख्या 42. 45च्या नंतरची समसंख्या कोणती राहणार मित्रांनो? 46. 46च्या नंतरची समसंख्या कोणती राहणार मित्रांनो? 48. 5 क्रमांकात विचारलं. 5 झाली. ही पहिली संख्या, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. 45 ही विषम आहे मित्रांनो.
आपल्याला का विचारलं, सर्वात मोठी संख्या कोणती, ते देखील सम. तर 48 ही मोठी राहणार आणि 42 ही लहान आहे. आपल्याला विचारलं मोठी, म्हणून 48 हे आपले आन्सर राहणार. टाइप 7 क्वेश्चन 1. 5 क्रमागत विषम संख्याची सरासरी 15 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. सरासरी किती आहे मित्रांनो, 15 लिहून घ्यायचं. आपल्याला 5 क्रमागत विषम संख्या पाहिजेत, तर 15च्या अगोदरची विषम संख्या कोणती आहे मित्रांनो, 13. 13च्याच अगोदरची विषम संख्या कोणती आहे मित्रांनो, 11. 15च्याच नंतरची विषम संख्या कोणती आहे मित्रांनो, 17. 17च्याच नंतरची विषम संख्या कोणती आहे मित्रांनो, 19. 5 क्रमागत विचारलं, हे 1 2 3 4 5 का म्हटलं, त्याच्यातून सर्वात लहान संख्या कोणती. लहान संख्या ही 11 आहे. टाइप 7 क्वेश्चन 3. 9 क्रमागत विषम संख्येची सरासरी 13 आहे, तर पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती. सरासरी किती आहे मित्रांनो, 13 लिहून घ्यायचं. आपल्याला का म्हटलं, विषम संख्या आणि किती पाहिजेत, तेही 9. हे झाली पहिली विषम संख्या. आणखीन 8 पाहिजेत. याच्याहून लहान विषम संख्या कोणती आहे मित्रांनो, 11. याच्याहूनच लहान विषम संख्या कोणती आहे, 9. याच्याहूनच लहान विषम संख्या कोणती आहे, 7. आणि 7 वरून लहान विषम संख्या कोणती आहे, 5. हे झाले 4 आणि हे झाले 5. आणि 4 मोठे घ्यायची विषम संख्या. आता 13च्या नंतर आपण विषम संख्या घेतली, कोणती राहणार, 15. 15च्या नंतर घेतली, कोणती राहणार, 17. 17च्या नंतर 19. 19च्या नंतर 21. 9 क्रमागत ही पहिली संख्या, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9. एकूण 9 झाल्या. तर का म्हणते, पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज. आता पहिली संख्या, लहान संख्या कोणती राहणार, 5. ही लहान आहे. मोठी संख्या कोणती आहे, 21. पहिल्या आणि शेवटच्या, पहिली संख्या कोणती राहणार, 5 प्लस शेवटची संख्या कोणती राहणार, 21. ह्या दोघांची बेरीज म्हटला, 21 आणि 5 किती झाले मित्रांनो, 26. तर त्या दोघांची बेरीज किती राहणार, 26. टाइप 8 क्वेश्चन 1. 7, 15, 20 या संख्याची सरासरी किती. 7 संख्या आहे, प्लस 15 करायचं, प्लस 20. का बरं प्लस केलं मित्रांनो, कारण की संख्या सारख्या आहेत काय, नाही, म्हणून प्लस केलं. किती संख्याची बेरीज करत आहे आपण, 1 2 3, म्हणून छेदात 3 लिहून घ्यायचं. आता तिघांची बेरीज किती होणार, 20 आणि 15 किती होतं, 35. 35 न 7 किती होतात, 42. 42 हे इथे लिहून घ्यायचे आणि हे 3 छेदात लिहून घ्यायचे. आता ह्याच 3ने 42ला भागाचं, 3 1 3, 4 म्हणून 3 गेले, 1 उरला, 3 चौक 12. किती आले मित्रांनो, 14. सरासरी किती राहणार, 14. टाइप 8 क्वेश्चन 2. 15, 23 आणि 34 या संख्येची सरासरी किती. तिन्ही संख्येची सरासरी काढायची आहे, म्हणून 3 संख्या लिहून घ्यायचं, प्लस करायचं. प्लस का बरं केलं, कारण की संख्या सारख्या नाहीत म्हणून. 23 प्लस 34. छेदामध्ये 3 संख्येची बेरीज करत आहे, म्हणून छेदामध्ये 3 लिहून घ्यायचं. आता या 3 संख्येची बेरीज करायचं. आता 34, 23 आणि 15 या तिघांची बेरीज करायचं मित्रांनो. 5 न 3 8, 8 न 4 12, 12शी 2, हातचा आला 1. 1 आणि हे 2 3, 3 न 3 6 न 1 7. किती आले मित्रांनो, 72. हे 3 जशाले तसं इथं लिहून घ्यायचं. आता 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 चौक 12. किती आले मित्रांनो, 24. 24 ही सरासरी आली. क्वेश्चन 3. 19, 25, 34 या संख्याची सरासरी किती. 3 संख्याची सरासरी आहे, लिहून घ्यायचं. 3 संख्या प्लस करायचं. का बरं प्लस केलं, कारण की फरक सारखा नव्हता म्हणून प्लस केलं. 25 प्लस 34. आता 3 संख्येची बेरीज करायची आहे आपल्याला, म्हणून छेदात 3 लिहून घ्यायचं. आणि या 3 संख्येची बेरीज किती राहणार, 34ची, 25ची आणि 19ची. 5 न 4 9, 9 न 9 18, 18शी 8, हातचा आला 1, 3 1 4, 4 न 2 6 आणि 1 7, 78 आले. छेदात हे 3 जसेले तसं लिहून घ्यायचं. आता 3 ने 77ला भागाचं, 3 2 6, 3 6 18, 26 आले. सरासरी 26 राहणार.
9 क्वेश्चन 1. 5 संख्येची सरासरी किती आहे? 15 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी किती आहे? 13 आहे. 13 असल्यास पाचवी संख्या कोणती? आपल्याला पाचवी संख्या विचारली. अगोदर 5 संख्येची सरासरी किती होती? 15. लिहून घ्यायचं. 5 गुणिले 15. 15 पाचशे किती झाले? 75. मग का म्हणते पहिल्या 4 संख्येची सरासरी 13 आहे. लिहून घ्यायचं. 4 संख्येची सरासरी किती आहे? 13. 13 चौक 52. तर पाचवी संख्या कोणती? आता 75मधून 52 मायनस करून घ्यायचं. आपल्याला पाचवी संख्या मिळून जाणार. 5मधून 2 गेले किती राहिले? 3. 7मधून 5 गेले किती राहिले? 2. तर पाचवी संख्या कोणती राहणार मित्रांनो? 23. क्वेश्चन 2. 4 संख्येची सरासरी किती आहे? 12 आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्येची सरासरी किती आहे? 9 असल्यास चौथी संख्या कोणती? चौथी संख्या विचारली आपल्याला. 4 संख्येची सरासरी किती आहे? 12. लिहून घ्यायचं. 4 गुणिले 12 किती झाले? 12 चौक 48. मग का म्हणते 3 संख्येची सरासरी किती आहे? 9. 3 गुणिले 9. 9 त्रिक 27. तर आपल्याला चौथी संख्या विचारली. आता चौथी संख्या 48मधून 27 मायनस करून टाकायचे. तर आपल्याला चौथी संख्या मिळून जाणार. 8मधून 7 गेले, 1 उरला. 4मधून 2 गेले, 2 उरले. चौथी संख्या कोणती आहे? 21. क्वेश्चन 1. 5 संख्येची सरासरी किती आहे? 32 आहे. या प्रत्येक संख्येत 4ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती? कोणत्या संख्येला? ह्या 32 संख्येला लिहून घेऊ. ह्या 32 संख्येला प्रत्येकी 4ने भागल्यास, 4ने भागू आपण. 4 1 4, 4 8 32. येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती राहणार? 8 राहणार. क्वेश्चन 2. 5 संख्येची सरासरी 22 आहे. या प्रत्येक संख्येस 4ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती? सरासरी किती आहे? 22. लिहून घ्यायचं. या प्रत्येक संख्येत 4ने भागल्यास, 22ला 4ने भागू. 4 5 20. 22मधून 20 गेले, 2 उरले. आता 4ने 2ला भाग जात नाही, म्हणून ह्या 5च्या पुढे पॉईंट द्यायचं आणि 2च्या अगोदर 0 लिहून घ्यायचं. आता 4 5 20. येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती राहणार? 5.5. क्वेश्चन 3. 5 संख्येची सरासरी 44 आहे. या प्रत्येक संख्येस 2ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती? अगोदर सरासरी किती दिली? 44. लिहून घ्यायचं. त्याच 44ला प्रत्येक संख्येस 2ने भागल्यास, 44ला 2ने भागू आपण. 2 दुनी 4, 2 दुनी 4. तर येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती राहणार? 22. टाईप 11 क्वेश्चन 1. 6 संख्येची सरासरी 30 आहे. त्यापैकी 4 संख्येची सरासरी 18 आहे. तर उर्वरित 2 संख्येची सरासरी किती? अगोदर 6 संख्येची सरासरी किती आहे? 30. लिहून घ्यायचं. 6 गुणिले 30 बरोबर. साइन त्रिक 18. हा शून्य जशाले तसं ठेवून द्यायचं. आता का म्हणतो 4 संख्येची सरासरी 18 आहे. लिहून घ्यायचं. 4 गुणिले 18. 18 चौक 72. 72 लिहून घ्यायचं. तर उर्वरित 2 संख्येची सरासरी किती? 2 संख्येची सरासरी म्हटलं म्हणून फरक घ्यायचं. आता 180मधून 72 गेले, किती उरतात मित्रांनो? 108. 108 लिहून घ्यायचं. उर्वरित 2 संख्येची सरासरी विचारला म्हणून छेदात 2 घ्यायचं. आता ह्याच 2ने 108ला भागायचं. 2 1 2, 2 5 10, 2 चौक 8. किती आले मित्रांनो? 54. तर उर्वरित 2 संख्येची सरासरी किती राहणार? 54. क्वेश्चन 2. 7 संख्येची सरासरी 15 आहे. त्यापैकी 5 संख्येची सरासरी 11 आहे. तर उर्वरित 2 संख्येची सरासरी किती? 7 संख्येची सरासरी किती आहे? 15. लिहून घ्यायचं. 7 गुणिले 15. 15 साती 105. तर का म्हणते 5 संख्येची सरासरी 11 आहे. लिहून घेऊ. 5 संख्येची सरासरी किती आहे? 11. 11 पाची 55. तर का म्हणते उर्वरित 2 संख्येची सरासरी किती? या दोघातला फरक घ्यायचा मित्रांनो. 105मधून 55 मायनस केले, किती उरतात मित्रांनो? 50.
तर उर्वरित दोन संख्येची सरासरी विचारलं आपल्याला. 50 लिहून घ्यायचं, छेदामध्ये 2. आता ह्याच 2ने 50ला भागाचं. बे क बे, बे दोन्ही 4, 1 उरला, बे पंच 10. किती आले मित्रांनो? 25. तर उर्वरित दोन संख्येची सरासरी किती राहणार? 25. क्वेश्चन 1. अजय, विजय आणि संजय या 3 भावाची सरासरी किती आहे? 30 वर्ष आहे. त्यापैकी अजयचे वय 32 वर्ष आहे आणि विजयचे वय 27 वर्ष असल्यास संजयचे वय किती वर्ष असेल? आपल्याला संजयचे वय काढायचे आहे. अगोदर 3 भावाची सरासरी किती आहे? 30 वर्ष. लिहून घ्यायचं 3 गुणिले 30. किती झाले मित्रांनो? 90 वर्ष. त्याच्यात आपल्याला अजयचे वय दिलेले आहेत 32 वर्ष आणि विजयचे वय 27 वर्ष. या दोघांची वजाबाकी करायची. अजय किती आहे? 32. हा झाला अजय. विजय किती आहे? 27. हा झाला विजय. यांची बेरीज करून घ्यायची. 2 आणि 7 किती होतात? 9. 3 आणि 2 किती होतात? 5. 59 आले. अजयचे आणि विजयचे वय किती आहे? 59. आणि या तिघांचे किती आहे? अजय, विजय आणि संजयचे 90. ह्याच 90मधून 59 मायनस केले तर 31 उरतात. तर 31 हे कोणाचे वय राहणार? संजयचे. 13 क्वेश्चन 1. 9 संख्येची सरासरी 22 आहे. तर प्रत्येक संख्येला 4ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती? अगोदर सरासरी किती दिला? 22. लिहून घ्यायचं 22. का म्हणते? तर त्या प्रत्येक संख्येला 4ने गुणले. 22ला 4ने गुणू. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 88 झाले. तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती राहणार? 88 राहणार. टाइप 13 क्वेश्चन 2. 11 संख्येची सरासरी 13 आहे. तर प्रत्येक संख्येला 9ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती? अगोदरची सरासरी किती आहे? 13. तर का म्हणते? त्या प्रत्येक संख्येला 9ने गुणले. या 13ला 9ने गुणू. बघू कोणती संख्या आहे तिथं. अगोदर ह्या 9ला 3ने गुणू. 9 त्रिक 27, 27शी 7, हातचे आले 2. 9 1 9 ना हातचे 2 11, 117 आले. तर नवीन संख्येची सरासरी किती राहणार? 117. टाइप 14 क्वेश्चन 1. 6च्या पहिल्या 5 गुणकांची सरासरी किती? 6 जशाले तसं लिहून घ्यायचं मित्रांनो. आणि एकदा 6 गुणिले 5 करून टाकायचं. 6 पंच किती होतात? प्लस 30 करायचं. 6 पंच 30 होतात. दोन संख्येची बेरीज करत आहे म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचं. आता 30 प्लस 6 किती होतात मित्रांनो? 36. आणि हे 2 जशाले तसे खाली देऊन द्यायचं. आता या 2ने 36ला भागाचं. बे क बे, 1 उरला, बे 8 16, 18 आले. तर 5 गुणकांची सरासरी किती राहणार? 18. 14 क्वेश्चन 2. 12च्या पहिल्या 7 गुणकांची सरासरी किती? अगोदर काय दिलेले आहे? 12. 12 जशाले तसं लिहून घ्यायचं. प्लस एकदा 12 गुणिले 7 करायचं. 12 7 84 होते. आणि छेदात 2 करायचं. 2च का बरं? कारण की 2 संख्येची बेरीज करत आहे म्हणून. आता 12 प्लस 84 किती होतात मित्रांनो? 96. छेदामध्ये 2 जशाले तसं ठेवून द्यायचं. आता ह्याच 2ने 96ला भागायचं. बेचोक 8, 9 मधून 8 गेले, 1 उरला, बे 8 16. किती आले मित्रांनो? 48 आले. तर 12च्या पहिल्या 7 गुणकांची सरासरी किती राहणार? 48 राहणार. 15 क्वेश्चन 1. 5च्या पहिल्या 7 विषम गुणकांची सरासरी किती? आता विषम गुणकांची सरासरी विचारला आपल्याला तर काय करायचं? 5 गुणिले 7 करायचं. 5 7 किती होतात? 35. तर विषम गुणकांची सरासरी किती राहणार? 35. टाइप 15 क्वेश्चन 2. 9च्या पहिल्या 11 विषम गुणकांची सरासरी किती? आता विषम गुणकांची सरासरी विचारलं म्हणून 9 गुणिले 11 करून टाकायचं. 11 9 99. तर विषम गुणकांची सरासरी किती राहणार? 99. जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या खालच्या साईडनं लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला दाबा. त्याच्याच बाजूनं बेल आयकॉन सुद्धा आहे त्याला ऑलवर करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.